नमस्कार, मी मंजुषाच भोजनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे. दोडक्याला शिरोळाही म्हणतात. चला तर मग आपण दोडक्याची भाजी, शिरोळ्याची भाजी बनवूया. दोडक्याच्या ह्या साईडचा भाग मी काढून घेतलेला आहे. आता याची आपण वरची साल, ह्या शिरा काढून घेऊया. दोडक्याच्या शिरांची भाजी सुद्धा बनवतात, पण मी आज तुम्हाला फक्त दोडक्याचीच भाजी बनवून दाखवणार आहे. हे बघा, अशा रीतीने हे वरचा सर्व भाग शिरांचा काढून घ्यायचा आहे. आता आपण दोडक्याच्या छोटे छोटे पीसेस करून घेऊया. अशा रीतीने आपण सगळ्या दोडक्याचे पीसेस करून घेणार आहोत. दोडका आता कापून झालेला आहे. तो मी आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुतला. दोडक्याच्या शिरा काढण्यापूर्वीही मी दोडका धुवून घेतला होता आणि आता पीसेस केल्यानंतरही पुन्हा तो स्वच्छ पाण्याने धुतला आहे. चला तर मग आता बाकी साहित्य काय लागतं तेही पाहूया. इथे मी चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ही चण्याची डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली होती. हळद, मालवणी मसाला, तुम्ही घरगुती मसाला जो असतो तो वापरला तरी चालेल, धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि हा ओला मसाला घेतलेला आहे. काळा मसाला किंवा त्याला वाटणही म्हणतात. हे वाटण, ओला मसाला किंवा त्याला काळा मसालाही म्हणतात, ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते. 2 कांदे घेतलेत बारीक कापून, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, 7-8 मिरी, 2 चक्री फूल, 5 ते 6 लवंगा, 2 आल्याचे तुकडे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 7-8 लसूण. चला तर मग आता आपण हे भाजून घेऊया. आता हे सर्व भाजून झालेले आहेत, ते आता आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया. अशा रीतीने आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आपण मंजुषाच भोजन या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे जेव्हा या चॅनलवर नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले जातील तेव्हा त्याचा संदेश म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला आपोआप मिळेल. तर मंडळी, सोप्या पद्धतीने व झटपट करता येणाऱ्या आगळ्या वेगळ्या तसेच पारंपरिक पाककृतींसाठी पाहत रहा मंजुषाच भोजन. कुकर मध्ये तेल टाकले होते, ते आता गरम झालेले आहे. आता त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर. आता हे सर्व आपण मिक्स करूया. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर हे आपले मसाले खाली जळतील. आता हा ओला मसाला हे वाटण टाकूया. हेही छान परतून घेऊया.
आता यात ही भिजवलेली चण्याची डाळ ही टाकूया. आणि हा कापलेल्या दोडक्याचे पीसेस तेही टाकून सगळं मिक्स करून घेऊया. आता यात 1 चमचा मीठ टाकूया. आणि पाणी टाकून 3-4 शिट्ट्या घेऊया आणि दोडका आपला छान शिजवून देऊया. इथे मी जे पाणी टाकलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात आपण जे मसाला केला होता वाटण त्यातच त्या भांड्यात पाणी टाकून हे पाणी मी इथे वापरलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. कुकरच्या 4 शिट्ट्या घेतल्या आणि कुकर आता आपला थंड झालेला आहे. चला तर मग कशी आपली भाजी बनली ते पाहूया. हे बघा मस्त अशी आपली छान दोडक्याची शिरोळ्याची भाजी बनलेली आहे. ती आता आपण एका बाउल मध्ये काढूया. तुम्ही पाहू शकता छान असा त्याला कलरही आलेला आहे आणि ही भाजी खूपच छान लागते. चला तर मग मस्त अशी ही दोडक्याची भाजी शिरोळ्याची भाजी तुम्ही नक्की बनवा. खूपच चविष्ट अशी ही भाजी लागते. तुम्हाला माझ्या ह्या दोडक्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलला मंजुषा भोजन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठलीही फी लागत नाही, ते अगदी मोफत असते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले की मी जे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतात. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.